आज सेलू पोलीस स्टेशन इथं तुम्ही कशाबद्दल उपोषणाला बसलेला आहात? आज मागच्या 9 फेब्रुवारी 2025 पासून माझा भाऊ बेपत्ता झालेला आहे. त्याच्यासोबत 2 मुलं होते. ते 2 मुलं वापस आलेले आहेत, परंतु त्या 2 मुलांना अद्यापही पोलिसांनी कशाच प्रकारे विचारपूस केलेली नाही की तुम्ही कुठं गेलतात, काय केलं तुम्ही. आणि आम्हाला फक्त न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही इथं उपोषणासाठी बसलेलो आहेत. किती दिवसापासून तुमचा भाऊ बेपत्ता आहे? 9 फेब्रुवारी 2025 पासून बेपत्ता आहे. आम्ही 15 फेब्रुवारीपासून 2025 पासून इथं कंप्लेंट दिलेली आहे, तरीही अद्यापही त्याचा काहीही शोध घेतलेला नाही. तुम्ही इथं वर्ष ओलांडून गेलं, 1 वर्ष झालं. ओलांडून गेलं वर्ष, तरी काही शोध लावला नाही. 9 फेब्रुवारी पासून ते उडवडीची गेलेला उत्तर आहे. द्यायला 9 आम्हाला फेब्रुवारी 2026 आली तरी त्याला अजूनही बेपत्ताच येतो. बेपत्ता म्हणजे तुम्हाला याच्यात काय अपहरणाचा गुन्हा दाखल केला आम्ही याच्यामध्ये. परत काही मारहाण केली का, कुठं दामून ठेवलं का, याचा सुद्धा आम्ही शोध घेतला, पण याच्यातही आम्हाला काहीच भेटलं नाही. पोलिसांना विचारपूस केली. पोलिसांनी त्या 2 मुलाला अजूनही ताब्यात घेतलेलं नाही. त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा सुद्धा दाखल झाला कोर्टामार्फत. फक्त आम्हाला उडवाउडीची उत्तर आहेत आतापर्यंत. आम्ही शोध लावायलो, गुन्हा दाखल केला असता हो, घातपाताचा गुन्हा दाखल. कोणावर? श्याम भारत फोपसे आणि संजय सुरेश जाधव हे 2 जण त्याच्यासोबत होते. मग आम्हाला त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आम्ही, तरी पण त्यांनी अजून ताब्यात घेतलेलं नाही. त्यांनी अजून ताब्यात घेतलेलं नाही. आणि यांचं म्हणणं आहे की आम्ही पूर्णाला गेलो होतो. मग हे पूर्णाला गेले तर हे पुण्याला कशी पोहोचले? आणि 3 दिवस पुण्याला राहिले. हे 9 फेब्रुवारीपासून आतापर्यंत, 9 फेब्रुवारीपासून 15 फेब्रुवारीपर्यंत हे बेपत्ता होते, हे 2 सुद्धा. आले 4 तारखेला इथं. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लोकशाही पद्धतीने बेमुदत आंदोलन करणार. या आंदोलनाची कोणाकोणाला तुम्ही नोटीस दिलेली आहे? आम्ही याची नोटीस तहसीलदारापाशी दिलेली आहे, DYSP ऑफिसला पण दिलेली आहे, आणि इथं आलो होतं बोरशे साहेबापाशी, पण त्यांनी घेतली नाही आमची नोटीस. आणि आम्हाला इथं टेंट टाकण्याची सुद्धा परमिशन त्यांनी दिलेली नाही. आम्हाला इथे बसू नका म्हणले ते.